नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परीक्षेला पडणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा याआधी सुद्धा परीक्षेला अनेक वेळेला पडलेले किंवा वारंवार येणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत यांचा आढावा घेणार आहोत। हे सर्व जीकेचे प्रश्न आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहेत। हा आपला टॉप 20 चा पहिला भाग आहे। असे अनेक भाग आपण सादर करणार आहोत टॉप 20 मध्ये, तर ते तुम्ही अवश्य पहा। आणि जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि टेलिग्राम चॅनल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रश्नपत्रिका सुद्धा हँडल करता येतील। तर चला आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? तर ग्रामपंचायतमध्ये 7 ते 17 सदस्य असतात। आता बघा, 600 ते 1500 जर लोकसंख्या असेल तर 7 सदस्य असतात आणि 7501 आणि त्याहून अधिक जर लोकसंख्या असेल तर 17 सदस्य असतात। किती असतात? 17। म्हणजे लक्षात काय ठेवायचं की 600 ते 1500 जर लोकसंख्या असेल तर 7 सदस्य असतात आणि 7501 किंवा त्याहून जर अधिक लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायतमध्ये 17 सदस्य असतात। अर्थातच मित्रांनो, 600 ते 1500 मध्ये असेल संख्या तर 7 सदस्य असतात आणि 1501 ते 3000 जर लोकसंख्या असेल तर 9 सदस्य असतात आणि जर 3001 ते 4500 असे जर लोकसंख्या असेल तर 11 सदस्य असतात आणि जर 4501 ते 6000 पर्यंत जर एखाद्या ग्रामपंचायतीची संख्या असेल तर 13 सदस्य असतात आणि 6001 ते 7500 पर्यंत जर संख्या असेल तर 15 सदस्य असतात आणि 7501 आणि त्याहून जर अधिक असेल तर 17 सदस्य असतात। ही सदस्य संख्या म्हणजे 7, 9, 11, 13, 15 आणि 17 ही किती लोकसंख्येसाठी असते हे मी तुम्हाला सांगितले। तर ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 7 ते 17 सदस्य असतात, हे लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आली। गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे आहे। कुठे आहे? मुंबई येथे आहे आणि व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज जो होता इंग्रजांच्या काळामध्ये, 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे 1911 ला भारत पारतंत्र्यात होता, हे लक्षात ठेवा। तर लॉर्ड हार्डिंग्जच्या काळामध्ये हे गेटवे ऑफ इंडिया बांधलं गेलं आणि ह्यालाच भारताचे प्रवेशद्वार, गेटवे ऑफ इंडियाला काय म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार। लक्षात घ्या मित्रांनो, एका प्रश्नाबरोबरच आपण अनेक पॉइंट हँडल करतोय। म्हणजे जसं बघा, गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबईमध्ये। कोणाच्या काळात? लॉर्ड हार्डिंग्जच्या काळात। हा कोण होता? व्हाईसरॉय होता। आणि गेटवे ऑफ इंडियालाच काय म्हणतात? तर भारताचे प्रवेशद्वार, हे लक्षात ठेवा। पुढचा बघा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले? तर भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण 1950 साली झाले। पुढे बघा, पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर 1853 ला पहिली रेल्वे सुरू झाली। आता इथं काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, ते तुम्ही लक्षात घ्या। बघा, 1853 ला पहिली रेल्वे सुरू झाली। ती पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे, कुठे सुरू झाली? मुंबई ते ठाणे या दरम्यान सुरू झाली।
त्यानंतर हा जो पर्याय दिलेला आहे 1925, तर 1925 ला पहिली विद्युत रेल्वे, लक्षात काय ठेवायचं, 1925 ला पहिली विद्युत रेल्वे सुरू झाली आणि ती कुठे सुरू झाली, तर CST ते कुर्ला, CST ते कुर्ला या दरम्यान पहिली रेल्वे सुरू झाली. आणि आत्ताच आपण बघितलं 1950 ला काय झालेलं, राष्ट्रीयकरण. म्हणजे बघा पहिली रेल्वे कधी सुरू झाली, याचे ऑप्शन 1853 ला सुरू झाली, बरोबर आहे. ती कुठपासून कुठपर्यंत, मुंबई ते ठाणे, हे लक्षात ठेवायचे. हाही प्रश्न अनेक वेळेला विचारला गेलाय. शिवाय 1925 हे साल पण रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण इथं पहिली विद्युत रेल्वे सुरू झाली CST ते कुर्ला. आणि 1950 आत्ताच आपण बघितलं रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, होनाजी बाळा हे काय होते, तर होनाजी बाळा हे शाहीर होते. यांच्याविषयी महत्त्वाची माहिती काय लक्षात ठेवायची आहे, तर घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा हे गाण्यासाठी ते प्रसिद्ध होते. दुसरं म्हणजे यांच्या जीवनावर अमर भूपाळी, अमर भूपाळी हा यांच्या जीवनावर 1953 ला चित्रपट निघाला आणि हा चित्रपट व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केला, हे लक्षात घ्या. म्हणजे होनाजी बाळांविषयी काय लक्षात ठेवायचं, तर ते शाहीर होते आणि घनश्याम सुंदरा या गाण्यासाठी प्रसिद्ध होते. अमर भूपाळी हा त्यांच्या जीवनावर निघालेला चित्रपट आहे. 1953 ला हा चित्रपट निघाला होता आणि हा चित्रपट व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे, तर हे नाव सेनापती बापट यांचे आहे. आता यांच्याविषयी काय लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्ही इतिहासामध्ये अनेक वेळेला अभ्यासला असेल मुळशी सत्याग्रह. तर मुळशी सत्याग्रह त्याचं नेतृत्व, मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेलं होतं. आणि हा मुळशी सत्याग्रह 1921 ते 1924 या कालखंडामध्ये झालेला होता आणि पुणे येथे झालेला होता, हे लक्षात ठेवायचं. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व केल्यामुळं त्यांना सेनापती बापट असं म्हटलं जायचं. आता सेनापती बापट हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील होते. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे होते. आता लक्षात काय ठेवायचं बघा, पांडुरंग महादेव म्हणजेच कोण, सेनापती बापट. सेनापती ही त्यांना लावलेली उपाधी होती, हे लक्षात ठेवायचं. सेनापती का म्हणायचे, तर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेलं होतं 1921 ते 1924 या कालखंडादरम्यान पुणे येथे हा सत्याग्रह झालेला होता. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व केल्यामुळे त्यांना लोकांनी सेनापती ही उपाधी दिलेली होती. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मधील होता, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा की 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात, तर 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा करतात. अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेलाय प्रश्न आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हा युवक दिन साजरा करण्यामागे पण कारण आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन असतो या दिवशी आणि म्हणूनच 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा करतात. लिहिता स्वामी विवेकानंदांविषयीचं सांगायचं म्हटलं तर 1897 ला रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली होती. त्यामुळे या प्रश्नामध्ये परीक्षेला वारंवार येणारे अनेक पॉइंट आहेत, ते कुठले लक्षात ठेवायचे की 12 जानेवारी हा दिवस युवक दिन म्हणून साजरा करतात.
स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त स्मृतिप्रित्यर्थ आणि शिवाय 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, उर्दू भाषेचा निर्माता खालीलपैकी कोणता? तर उर्दू भाषेचा निर्माता अमीर खुसरो याला म्हणतात. तर हा अमीर खुसरो नक्की कोण होता? तर हा सूफी संगीतकार होता. काय लक्षात ठेवायचं? सूफी संगीतकार होता. आणि शिवाय याला कोणती उपाधी लावली जायची हा प्रश्न येऊ शकतो. तर यांनाच फादर ऑफ कव्वाली असं म्हणायचे. का तर कव्वालीसाठी ते अतिशय प्रसिद्ध होते. संगीतकार, कवी, लेखक म्हणून प्रसिद्ध होते आणि उर्दू भाषेचा निर्माता असं त्यांना म्हटलं जायचं. पुढचं बघा, भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरू झाली? तर 1853 मध्ये भारतातील पहिली कापड गिरणी सुरू झाली आणि ही गिरणी मुंबई येथे सुरू झालेली होती. मग ही गिरणी कावासजी नानाभाई यांनी सुरू केलेली होती. मग ह्याच्याविषयी लक्षात काय पॉइंट ठेवायचे की भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी 1853 मध्ये सुरू झाली होती आणि मुंबई येथे सुरू झाली होती. कावासजी नानाभाई यांनी सुरू केली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, भारताने पहिली भूमिगत अणुचाचणी कोठे केली? तर पहिली भूमिगत अणुचाचणी पोखरण येथे केलेली होती. आता हे पोखरण हे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. कुठे आहे? राजस्थानमध्ये. आणि ही जी अणुचाचणी आहे, पहिली भूमिगत अणुचाचणी, ती 1974 ला झालेली होती आणि ह्याला सांकेतिक नाव बुद्ध हसला. ह्याच्यावर अनेक वेळेला प्रश्न येऊन गेले. बुद्ध हसला हे दिलेलं होतं. म्हणजे बुद्ध हसला हे नाव कोणत्या भूमिगत चाचणीस दिले होते, अणुचाचणीस, हेही विचारले गेले. त्यामुळं बघा, इथं प्रश्न आपण घेतोय त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड इतर माहिती ज्याच्यावर अनेक वेळेला पण आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे तुम्ही स्किप न करता व्यवस्थित पाहायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर लक्षात काय ह्याच्यामध्ये ठेवायचं की पहिली भूमिगत अणुचाचणी पोखरण येथे झाली होती. पोखरण हे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. 1974 ला ही चाचणी झालेली होती आणि या चाचणीला जे सांकेतिक नाव, काय ह्याला बोलतात? सांकेतिक नाव देतात विशिष्ट प्रोजेक्टला. तसे या प्रोजेक्टला बुद्ध हसला हे सांकेतिक नाव दिलेलं होतं. पुढचं बघा, जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचा आन्सर आहे मुंबई. जिना हाऊस ही मुंबई येथे आहे. लक्षात घ्या, 1936 मध्ये ही वास्तू बांधली गेली. पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर जिना जे होते त्यांनी ही बांधलेली होती 1936 मध्ये आणि त्यामुळे या वास्तूला खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे पाकिस्तानच्या दृष्टीने पण आणि भारताच्या दृष्टीने पण. पाकिस्तानने इथे पाकिस्तानचं दूतावास व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र या वास्तूवर कायदेशीररित्या भारतीयांची मालकी सिद्ध झाल्यामुळे ती वास्तू पाकिस्तानला दिली गेली नाही. तर लक्षात काय ठेवायचं, जिना हाऊस हे बॅरिस्टर जिना यांची वास्तू आहे आणि ती मुंबई येथे आहे. 1936 मध्ये तिचं बांधकाम झालेलं होतं, हे लक्षात घ्या. पुढचं बघा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे आहेत. हे बऱ्याच जणांना माहीत आहे. मात्र याविषयी सुद्धा आपल्याला अनेक प्रश्न विचारू शकतात. तर ते म्हणजे ते मूळचे रायगड जिल्ह्यातले होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातला शिरढोण, रायगड जिल्ह्यातलं जे शिरढोण आहे तेथील त्यांचा जन्म होता आणि त्यांनी एक महत्त्वाचं काम केलेलं होतं, ते म्हणजे पारधी, कोळी आणि बेरड, ह्या सर्व समाजाला एकत्रित केलं आणि त्यांना रामोशी हे नाव त्यांनी दिलेलं होतं. आणि हे कुणी केलेलं होतं?
तर वासुदेव बळवंत फडके यांनी केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. या वासुदेव बळवंत फडके यांच्या नावावर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नावाचा चित्रपट 1950 साली निघाला होता आणि तो विश्राम बेडेकर यांनी निर्माण केलेला होता. त्याचे निर्माते किंवा दिग्दर्शक हे विश्राम बेडेकर होते. यांच्या नावावर 1950 साली क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नावाचा चित्रपट निघालेला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी देण्यात आला? तर 1996ला पहिला महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आला. आता याच्याविषयी काय लक्षात ठेवायचं आहे, तर 1995ला महाराष्ट्र पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यानंतर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. पु. ल. देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येतो आणि महाराष्ट्रातला हा काय आहे, सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कुठला आहे? महाराष्ट्रातला, हे लक्षात ठेवायचं. तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी काय लक्षात ठेवायचं, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996ला, 1995ला घोषणा झालेली होती. पु. ल. देशपांडे यांना पहिला पुरस्कार मिळालेला होता. महाराष्ट्र शासनाद्वारे हा पुरस्कार दिला जातो आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा आणि आता परीक्षेला आपल्याला येऊ शकतो असा प्रश्न, 99% हा प्रश्न येण्याची शक्यता आहे, ते म्हणजे बघा, फ्लाइंग सिख हे टोपण नाव कोणाचे? तर फ्लाइंग सिख हे टोपण नाव मिल्खा सिंग यांचे. मी हा प्रश्न शक्यतो परीक्षेला येईल असं म्हणतेय, कारण की आत्ताच 18 जून 2021, कधी 18 जून 2021ला मिल्खा सिंग जे धावक, शुद्ध मराठीमध्ये त्याला काय बोलतात, धावक, रनर होते, त्यांचा मृत्यू झाला कोरोनामुळे आणि त्यामुळे यांच्याविषयीचा प्रश्न चालू घडामोडीमध्ये आपल्याला विचारू शकतात. तर फ्लाइंग सिख हे टोपण नाव मिल्खा सिंग यांचं होतं. त्यांचा आत्ता नुकताच 18 जून 2021ला मृत्यू झाला आणि त्यांच्या जीवनावर भाग मिल्खा भाग हा चित्रपट काढण्यात आला आहे आणि हा चित्रपट 2013ला काढण्यात आला आहे, हे लक्षात ठेवा. शिवाय रेस ऑफ माय लाईफ हे त्यांचं आत्मचरित्र आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे मिल्खा सिंग यांच्याविषयी काय लक्षात ठेवायचं, ते धावक म्हणून प्रसिद्ध होते किंवा रनर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना फ्लाइंग सिख हे टोपण नाव होतं. 18 जून 2021 म्हणजे आता यावर्षी नुकताच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भाग मिल्खा भाग हा त्यांच्या जीवनावर निघालेला चित्रपट आहे, 2013 साली निघाला आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय, रेस ऑफ माय लाईफ हे होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, कुस्तीपटू साक्षी मलिक कोणत्या राज्याची आहे? तर कुस्तीपटू साक्षी मलिक ही हरियाणा राज्याची आहे आणि हिने हरियाणा कुस्तीपटू ही जास्त प्रकाशात आली ती तिने 2016 ज्या उन्हाळी ऑलिम्पिक होत्या, त्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यलाच ब्रॉन्झ असं पण म्हणतात, तर भारतासाठी कांस्य किंवा ब्रॉन्झ पदक मिळवून दिलं होतं आणि ही ऑलिम्पिक स्पर्धा रिओ दी जेनेरो येथे होती, हे लक्षात ठेवा. तर 2016ला तिने भारतासाठी उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्य किंवा ब्रॉन्झ पदक मिळवलेलं होतं, म्हणून ही प्रसिद्ध आहे जास्त. आता पुढे बघा 16वा प्रश्न, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात घ्या, हे जे थंड हवेचं ठिकाण माथेरान
लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या? एका प्रश्नावरून आपल्याला अनेक प्रश्न जर आपल्याला करता आले तर त्याची उत्तर अतिशय व्यवस्थित लक्षात राहतात. तर माथेरानचं काय, ते थंड हवेचं ठिकाण आहे. शिवाय ते आहे कुठे? रायगड. आता रायगडमध्ये आहे तर ह्याची उंची 800 मीटर आहे आणि जर त्याची उंची फुटामध्ये विचारली तर 2625 फूट ही त्याची काय आहे? उंची आहे. आणि हे जे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण केव्हा घोषित झालं तर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या काळामध्ये त्यांनी माथेरानला थंड हवेचं ठिकाण म्हणून घोषित केलं. 1907 साली भारताचा स्वातंत्र्य मिळायच्या आधी माथेरान हे थंड हवेचं ठिकाण लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी घोषित केलं आणि याची उंची 800 मीटर. फुटामध्ये विचारलं आणि जर अंक पाठ होत नसतील तर 26-25 असं लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? पुढचं बघा, हे बघा, महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा 1999 मध्ये पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. आता या साक्षरतेविषयी जर लक्षात ठेवायचं झालं तर कोणते पॉइंट लक्षात ठेवाल त्याच्याकडे नीट लक्ष द्या की 1988 ला राष्ट्रीय साक्षरता मिशन हे सुरू झालं आणि त्यानंतर 1989 ला राज्य साक्षरता अभियान चालू झालं. मग ह्याच्याविषयी लक्षात कोणते पॉइंट ठेवायचे की महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर पहिला जिल्हा कुठला आहे? सिंधुदुर्ग. 1999 ला हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. त्यानंतर साक्षरतेविषयी काय लक्षात ठेवायचं तर 1988 ला राष्ट्रीय साक्षरता म्हणजे देशभर साक्षरता मिशनला सुरुवात झाली आणि 1989 ला राज्य साक्षरता अभियानास सुरुवात झाली. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, भारतातील नद्याजोड योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर भारतातील नद्याजोड योजना अमृत क्रांती या नावाने ओळखली जाते. आता ह्याचा नक्की कन्सेप्ट काय ते पहिल्यांदा लक्षात घ्या की भारतातल्या ज्या नद्यांना पूर येतो त्या पूर आलेल्या नद्यांमुळं काय होतं, आसपासच्या गावातील अनेक गोष्टींचं नुकसान होतं. मग या नद्यांना पूर आलेलं जे पाणी असतं त्या पाण्याचा योग्य वापर कुठं करायचा तर जे अवर्षणग्रस्त म्हणजे जिथं पाणी कमी आहे अशा कमी पाणी असणाऱ्या भागांना हे जे पुराचं पाणी आलेलं असतं ते पाणी पुरवणे आणि तिथं चांगली क्रांती घडवून आणणे जेणेकरून तिथल्या पाण्याचा उपयोग हा तिथल्या पिकांना होईल आणि आणखी समृद्ध आपला भारत होईल. यासाठी ह्या नद्याजोड प्रकल्पाला सुरुवात झाली हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलिसांचे C60 हे दल कशाचा बिमोड करण्यासाठी कार्यरत आहे? तर हे दल नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी कार्यरत आहे. आता याच्याविषयी काय लक्षात ठेवायचं तर 1992 ला या दलाची स्थापना झाली आणि तत्कालीन जे गडचिरोली येथे या दलाची स्थापना झाली. लक्षात घ्या. तर गडचिरोलीचे तत्कालीन जे आयुक्त होते KP सूर्यवंशी हे जे तिथले आयुक्त होते त्यांची ही कल्पना होती की नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी अशा प्रकारच्या दलाची निर्मिती करणे. तर याच्याविषयी लक्षात काय ठेवायचं, C60 हे जे दल आहे हे नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. 1992 मध्ये जी स्थापना झाली गडचिरोली येथे त्यावेळेचे हे आयुक्त आहेत हे लक्षात घ्या तिथले.
तर तिथले आयुक्त जे KP सूर्यवंशी होते त्यांच्या कल्पनेतून ह्या दलाची स्थापना झालेली होती, हे लक्षात घ्या. पुढचं बघा, देशात पोलीस हुतात्मा दिन कधी पाळला जातो? तर देशामध्ये 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. आता हा पाळण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे 1959ला चीन 1959ला चीनने आक्रमण केलं होतं आणि या आक्रमणाच्या वेळेला जे शहीद झालेले पोलीस होते त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. म्हणजे स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो याने पोलीस हुतात्मा दिन म्हणून. आणि याच दिवसानंतर ज्या वेळेला भारतातील आपले जे पोलीस आहेत ते ज्या कारणासाठी शहीद होतील त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जावा, हे घोषित करण्यात आलं. तर मित्रांनो, या प्रश्नांद्वारे तुम्हाला एक प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचबरोबर त्या प्रश्नाशी संबंधित एक्स्ट्राची माहिती, जी माहिती सांगितली तीही अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेले, अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलात तर अतिशय चांगला अभ्यास तुमचा पोलीस परीक्षेचा होऊ शकतो. पोलीस परीक्षाच काय, परंतु त्याचबरोबर इतर अनेक सरळ सेवेच्या भरत्या असतील, तलाठी भरती असेल, MPSCची जी कंबाईन एक्झाम असेल, यांना सुद्धा या प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत स्किप न करता अवश्य पहा. धन्यवाद.